वेलकम स्टुडंट्स. आज आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर डेन्सिटी ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम अँड नंबर ऑफ युनिट सेल्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल पाहणार आहोत. तर वन बाय वन 3 डेरिवेशन बघायचे. पहिलं डेरिवेशन फॉर डेन्सिटी ऑफ युनिट सेल. आता डेन्सिटी ऑफ युनिट सेल म्हणजे काय, तर डेन्सिटीसाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मास अपॉन व्हॉल्यूम. मग जर आपल्याला युनिट सेलची डेन्सिटी काढायची आहे तर युनिट सेलचं मास डिवायडेड बाय युनिट सेलचा व्हॉल्यूम. तर डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय, तर युनिट सेलमध्ये जे पार्टिकल्स असतील त्या पार्टिकलचं मास म्हणजे युनिट सेलचं मास. मग एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतील, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल कशाने रिप्रेझेंट करतो आपण, स्मॉल एन. काही नोटेशन्स आपल्याला लागणार आहेत ते आपण इथे लिहून घेतले, थोडंसं मॉडिफाय करूयात. पहा, मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय, मास ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. मास ऑफ पार्टिकल्स इन अ युनिट सेल. युनिट सेलमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचं मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. पुढे याला दुसऱ्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, मास ऑफ पार्टिकल्स इन अ युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये जे पार्टिकल्स असतील त्यांचं मास. मग एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात, एन. आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, एन. एन नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये एन एवढे पार्टिकल्स आहेत. मग युनिट सेलचं मास म्हणजे काय, त्या एन पार्टिकलचं मास. मग आपल्याला लिहिता येईल मास ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल म्हणजे मास ऑफ एन पार्टिकल्स, mass of n particles which are present in a unit cell divided by volume of unit cell. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण कशाने रिप्रेझेंट करतो, ए क्यूब. एज, लेंथ आणि त्याचं मग क्यूब. नंतर आपण त्याला रिप्रेझेंट करूया, सध्या पुरतं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल राहू द्या असंच. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, मास ऑफ एन पार्टिकल्स प्रेझेंट इन अ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता मास ऑफ एन पार्टिकल, एन पार्टिकलचं मास म्हणजे काय, एका पार्टिकलचं मास इनटू एन नंबर ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे, तर मास ऑफ एन पार्टिकल्स म्हणजे एन इनटू मास ऑफ वन पार्टिकल. एन इनटू मास ऑफ वन पार्टिकल divided by volume of unit cell. आपण मास ऑफ वन पार्टिकल साठी नोटेशन यूज केलेले, मास ऑफ वन पार्टिकल स्मॉल एम, मास ऑफ सिंगल पार्टिकल एका पार्टिकलचं मास म्हणजे स्मॉल एम, अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एज लेंथ किती आहे, ए. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असेल, ए क्यूब. आणि डेन्सिटी ऑफ युनिट सेलसाठी नोटेशन आहे रो. रो इज इक्वल टू एन इंटू एम स्मॉल एम अपॉन ए क्यूब. इट इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर डेन्सिटी ऑफ युनिट सेल. मात्र आपल्याला हा फॉर्म्युला जसंच्या तसा लगेच यूज करता येत नाही. काय यूज करता येत नाही, कारण स्मॉल एम काय आहे, मास ऑफ सिंगल पार्टिकल. एक पार्टिकल जो आपल्याला डोळ्याने दिसत सुद्धा नाही त्याचं मास आपण जनरली डिटरमाइन करत नाही. मग आपण कशाचं मास कन्सिडर करतो, मोलार मास कन्सिडर करतो. एक मोल पार्टिकलचं मास कन्सिडर करतो. आपल्याला एक मोल पार्टिकलचं मास माहिती असतं आणि माहिती नसेल तर ते पाठ करून घ्यावं लागेल. जसं आपल्याला माहिती आहे की सिल्व्हरचं मोलार मास किती घेतो आपण, 108. झिंकचं मोलार मास 65. आयर्नचं मोलार मास 56. ठीक आहे, तर असे काही जे मोलार मासेस आहे मेटल्सचे ते स्टँडर्ड असतात, ते आपल्याला माहिती असतात. आणि हे जे मोलार मास आहे तर हे आपण कॅपिटल एम नी रिप्रेझेंट करतो. कॅपिटल एम काय रिप्रेझेंट करतं, मोलार मास. मास ऑफ एन ए पार्टिकल्स, अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. 1 मोल पार्टिकलचं मास म्हणजे मोलार मास. थोडंसं आपण ह्याला मॉडिफाय करूयात. तर हे इक्वेशन नंबर 1 म्हणूया, रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब. आता थोडंसं मॉडिफिकेशन,
स्मॉल एमला आपल्याला मोलार मासच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचे. आपल्याला माहिती आहे Na पार्टिकल्स वेट्स कॅपिटल M ग्रॅम. मोलार मासमध्ये किती पार्टिकल्स असतात? Na एवढे पार्टिकल्स असतात. मोलार मास जे आहे त्याच्यामध्ये Na एवढे पार्टिकल्स असतात. मग M हे काय आहे? मास ऑफ वन पार्टिकल. एका पार्टिकलचं मास किती असेल? N पार्टिकलचं मास, Na नंबर ऑफ पार्टिकलचं मास, Na पार्टिकल्सचं मास M ग्रॅम आहे, कॅपिटल M एवढे ग्रॅम आहे. वन पार्टिकलचं मास किती असेल? वन पार्टिकलचं मास म्हणजे स्मॉल m किती असेल? तर स्मॉल m क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केले तर स्मॉल m इंटू Na इज इक्वल टू 1 इंटू कॅपिटल M. मग आपल्याला स्मॉल m इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन Na हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळेल. रिप्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ मास ऑफ वन पार्टिकल इन दिस इक्वेशन 1. एका पार्टिकलचं मास कॅपिटल M अपॉन Na ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये जर आपण रिप्लेस केली तर आपल्याला मिळेल रो इज इक्वल टू n इंटू स्मॉल m च्या ऐवजी कॅपिटल M अपॉन Na आणि हा रो a क्यूब जसाला तसा. मग आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळेल रो इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन कॅपिटल M इंटू स्मॉल n डिवाइडेड बाय a क्यूब इंटू Na. व्हॉट इज रो? रो इज डेन्सिटी ऑफ युनिट सेल. कॅपिटल M मोलार मास ऑफ मेटल जे आपल्याला दिलेलं असतं किंवा आपण पाठ करतो. मोलार मास. N म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल. आता काही पुस्तकांमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल स्मॉल n नी रिप्रेझेंट करतात, काही पुस्तकांमध्ये ते z नी रिप्रेझेंट करतात. तर m मोलार मास, n नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल, a म्हणजे एज लेंथ ऑफ क्युबिक युनिट सेल आणि Na म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. तर हे पॅरामीटर्सवर डिपेंडंट डेन्सिटी ऑफ युनिट सेलचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. वाटल्यास एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे डेरिवेशन पटकन लक्षात राहील. लिहून पहा. दुसरं डेरिवेशन आहे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन x ग्रॅम. नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम. x ग्रॅम मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतील ह्याच्यासाठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला काढायचे. मग आता हे जे डेरिवेशन आहे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन x ग्रॅम ऑफ सबस्टन्ससाठी डेन्सिटीचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला लागणार आहे. डेन्सिटीचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आत्ताच आपण पाहिले. डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज गिवन बाय रो इज इक्वल टू mn अपॉन a क्यूब इंटू Na. रो इज इक्वल टू mn अपॉन a क्यूब इंटू Na. रो म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ युनिट सेल. कॅपिटल M मोलार मास ऑफ मेटल दिलेलं असतं किंवा आपल्याला लर्न करायचं असतं. जसं सिल्वरचं 108 आहे, ॲल्युमिनियमचं 27 असतं, मॅग्नेशियमचं 24 असतं, सोडियमचं 23 असतं. ती लिस्ट आपल्याला पाठ करावी लागेल. n नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल. जसं सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये 1, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी 4, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी 2 नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. A एज लेंथ, Na ॲव्होगॅड्रो नंबर. ह्याच्यावरून आपण कॅपिटल M मोलार मास जे आहे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काढूया. मग देअरफॉर वी हॅव कॅपिटल M इज इक्वल टू रो इंटू a क्यूब इंटू Na डिवाइडेड बाय स्मॉल n. दिस इज अगेन इक्वेशन नंबर 1. Density of unit cell is given as rho is equal to mn upon a cube into Na. By rearranging we have molar mass is equal to rho into a cube into Na upon n. आता आपल्याला काय दिलेलं आहे? x ग्रॅम दिलेलं आहे. थोडीशी मोल कन्सेप्ट आठवा. मोल कन्सेप्ट काय सांगते? m ग्रॅम मोलार ग्रॅम मोलार मास m ग्रॅम मोलार मास contain how many particles? Na number of particles.
मोलार मास कंटेन Na पार्टिकल्स. मग आता इथे तुम्हाला मोलार मास म्हणजे कॅपिटल M ग्रॅम मध्ये Na एवढे पार्टिकल्स आहेत. तुम्हाला किती ग्रॅम दिलेले आहेत? x ग्रॅम. मग x ग्रॅम मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतील? नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन x ग्रॅम. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर नंबर ऑफ पार्टिकल्स इंटू m इज इक्वल टू x इंटू Na. इथे लिहिता येईल आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम. x ग्रॅम सबस्टन्स मध्ये किती पार्टिकल येते? तर हे x इंटू Na डिवायडेड बाय कॅपिटल M. x इंटू Na डिवायडेड बाय, आता ही कॅपिटल M ची व्हॅल्यू, मोलार मासची व्हॅल्यू आपण डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये पॅरामीटर्स ऑफ युनिट सेलच्या फॉर्ममध्ये लिहिणार. M म्हणजे रो इंटू A क्यूब इंटू Na इंटू Na आणि डिवायडेड बाय Ni. तर हा डिनॉमिनेटरचा n इकडे वरती जाऊन न्यूमरेटरमध्ये येईल. ॲव्होगॅड्रो नंबर कॅन्सल होईल. Na कॅन्सल आणि मग आपल्याला मिळेल इज इक्वल टू xn अपॉन A क्यूब इंटू रो. देअरफॉर नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन, दुसरं डेरिवेशन आहे हे, नंबर ऑफ पार्टिकल्स फॉर्म्युला पाठ करायचं आहे. याच्यावर आधारित खूप सारे न्यूमरिकल्स असतात. बोर्ड एक्झाममध्ये तर असतात, CET मध्ये खूप सारे असतात. तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम इज इक्वल टू xn अपॉन A क्यूब इंटू रो. हा दुसरा फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता डेन्सिटी ऑफ युनिट सेलसाठी, रो इज इक्वल टू mn अपॉन A क्यूब इंटू Na. दुसरा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन x ग्रॅम सबस्टन्स. नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू xn अपॉन A क्यूब इंटू रो. टर्म्स इन्व्हॉल्ड माहिती पाहिजे. x म्हणजे काय? मास ऑफ सबस्टन्स. n म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन अ युनिट सेल. सिंपल क्युबिक साठी 1, बॉडी सेंटर्ड क्युबिक साठी 2, फेज सेंटर्ड क्युबिक साठी 4, अशा टाईपचं. a म्हणजे एज लेंथ आणि रो म्हणजे डेन्सिटी. जर तुम्हाला डेन्सिटी दिलेली असेल, एज लेंथ दिलेली असेल, टाईप ऑफ युनिट सेल दिलेली असेल, तर x ग्रॅम मध्ये किती पार्टिकल्स आहेत हे आपण काढू शकतो. ठीक आहे. तर हे होतं दुसरं डेरिवेशन, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन x ग्रॅम ऑफ सबस्टन्स. आता तिसरं डेरिवेशन आहे नंबर ऑफ युनिट सेल्स प्रेझेंट इन x ग्रॅम. आता मी हे मिटवते, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट डेरिवेशन आहे नंबर ऑफ युनिट सेल्स प्रेझेंट इन x ग्रॅम. x ग्रॅम मध्ये किती युनिट सेल्स असतील त्याच्याबद्दल. नंबर ऑफ युनिट सेल्स प्रेझेंट इन x ग्रॅम. नंबर ऑफ युनिट सेल्स इन x ग्रॅम. आताच आपण बघितलं की x ग्रॅम मध्ये किती पार्टिकल्स असतात. x ग्रॅम क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये किती पार्टिकल्स असतात. तर आताच आपण हे पडले xn अपॉन A क्यूब इंटू रो. नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम. x ग्रॅम कंटेन xn अपॉन A क्यूब इंटू रो particles. x ग्रॅम कंटेन xn अपॉन A क्यूब इंटू रो पार्टिकल्स. म्हणजे x ग्रॅम जे आहे त्याच्यामध्ये एवढे पार्टिकल्स आहेत किंवा एवढ्या पार्टिकलचं मास x ग्रॅम आहे. समजा आपण दुकानामध्ये गेलो आणि 5 रुपयाचा एक पेन, अशा पद्धतीने आपण 3 पेन हातात घेतले, तो दुकानदार जो विचार करतो, काय विचार करतो, एकतर 3 पेन आणि त्याचे प्रत्येकी 5 रुपये म्हटलं तर त्याची किंमत किती होईल? 15 रुपये. मग 15 रुपये आणि 3 पेन हे त्याच्यासाठी काय झालं? इक्वेशन झालं, इक्विव्हॅलंट झालं. 15 रुपये आणि 3 पेन. 3 पेन तुम्ही घ्या आणि 15 रुपये मला द्या, किंवा
पेन इथंच ठेवा, 15 रुपये आपण दिलेले नसले तर दुकानदार परत देणार नाही आपल्याला, पण इक्विव्हॅलन्स आहे. म्हणजे 3 पेनाची किंमत 15 रुपये आहे, 15 रुपयामध्ये तुम्हाला 3 पेन मिळू शकतील. तसंच इक्विव्हॅलन्स आहे का एक्स ग्रॅम सबस्टन्समध्ये एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील आणि एवढ्या नंबर ऑफ पार्टिकलचं मास एक्स ग्रॅम असेल. आता आपल्याला युनिट सेल आणि नंबर ऑफ पार्टिकलचं रिलेशन काढायचं आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम. तुम्हाला ग्रॅम आणि युनिट सेलचं डायरेक्ट रिलेशन माहिती नाही, पण पार्टिकल आणि युनिट सेलचं डायरेक्ट रिलेशन माहिती आहे. काय माहिती आहे? युनिट सेल, 1 युनिट सेल कंटेन 1 युनिट सेल कंटेन किती पार्टिकल असतात? एका युनिट सेलमध्ये n पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन अ युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन अ युनिट सेल पर युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये n पार्टिकल्स असतात. तुम्हाला एक्स ग्रॅममध्ये एवढे पार्टिकल्स आहेत, xn अपॉन a क्यूब इंटू रो एवढे पार्टिकल्स आहेत ज्याचं मास एक्स ग्रॅम आहे. हे इक्विव्हॅलंट आहे कशाच्या? एक्स ग्रॅमच्या. हे इक्विव्हॅलंट आहे एक्स ग्रॅमचे. एवढे पार्टिकल एक्स ग्रॅममध्ये आहे, एक्स ग्रॅममध्ये एवढे पार्टिकल आहे. जर एका युनिट सेलमध्ये n पार्टिकल्स असतील तर एवढ्या पार्टिकलच्या किती युनिट सेल्स असतील? नंबर ऑफ युनिट सेल्स, नंबर ऑफ युनिट सेल्स. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला उत्तर मिळेल. नंबर ऑफ युनिट सेल्स ते आपल्याला काढायचे इंटू स्मॉल n नंबर ऑफ पार्टिकल होते इज इक्वल टू 1 इंटू xn अपॉन a क्यूब इंटू रो. देयरफॉर नंबर ऑफ पार्टिकल्स number of unit cells in x gram of substance is equal to xn upon a cube into rho. हा n इकडे डिनॉमिनेटर मध्ये येईल, मग हा n आणि हा n कॅन्सल होईल. जे काय उरलं असेल ते असेल इज इक्वल टू x अपॉन a cube into rho. तर number of unit cells in x gram, number of unit cells in x gram is equal to x upon a cube into rho. हे होतं आपलं थर्ड डेरिवेशन. आता चौथं जे आहे ते डेरिवेशन नाही म्हणता येणार, एकदम सिंपल लॉजिक आहे. जसं आपण म्हणतो की बघ इतक्या रुपयाचे इतके आंबे मिळतात, मग इतक्या आंब्याचे किती रुपये द्यावे लागतील किंवा इतक्या रुपयामध्ये किती आंबे मिळतील, तसं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डायरेक्ट प्रपोर्शन काढतो. तशा टाईपचं एक सिंपल हे आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. तर हे होतं तिसरं डेरिवेशन. पहिलं डेरिवेशन आपण पाहिलंय फॉर डेन्सिटी ऑफ युनिट सेल. दुसरं डेरिवेशन पाहिलंय आपण नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स, स्पेशली मेटॅलिक क्रिस्टलाइन सबस्टन्स. आता तिसरं डेरिवेशन पाहिलंय नंबर ऑफ युनिट सेल्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स. आता कधी कधी काय करतात की तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला असतो की इतके सेंटीमीटर क्यूब गोल्ड आहे, मग इतक्या सेंटीमीटर क्यूब गोल्डमध्ये किती युनिट सेल्स असतील. ठीक आहे, सिंपल रिलेशन आहे. एका युनिट सेलचा व्हॉल्यूम किती असतो? व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल. एका युनिट सेलचा व्हॉल्यूम किती असतो? a क्यूब. एका युनिट सेलचा व्हॉल्यूम असतो a क्यूब. तुम्हाला v व्हॉल्यूम दिलेला असेल, v व्हॉल्यूम दिलेला असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट सेल्स, व्हॉल्यूम इकडे आहे, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू a क्यूब. एक काम करू, तुम्हाला कन्फ्यूज होईल म्हणून इकडचं व्हॉल्यूम हा कट होते. 1 युनिट सेलचा व्हॉल्यूम असेल a क्यूब. तुम्हाला v व्हॉल्यूम दिलेला आहे, v व्हॉल्यूम दिलेला आहे तर त्याच्यात किती युनिट सेल्स असतील, किती युनिट सेल्स असतील, नंबर ऑफ युनिट सेल्स. मग काय फॉर्म्युला असेल? नंबर ऑफ युनिट सेल्स that are present in V volume into A cube is equal to V. हे असेल number of unit cells in V volume is equal to
V अपॉन ए क्यूब, V अपॉन ए क्यूब. वाटायला असे छोटे छोटे वाटतात हे फॉर्म्युले, पण MCQs मध्ये खूप कामी येतात. पुन्हा एकदा बघा, मेटलचा तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला असेल, त्या व्हॉल्यूममध्ये किती युनिट सेल्स आहेत हे काढायचे. मग आता एका युनिट सेलचा व्हॉल्यूम किती असतो? ए क्यूब. एका युनिट सेलचा व्हॉल्यूम ए क्यूब आहे, तर व्ही एवढा व्हॉल्यूम जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यात किती युनिट सेल असतील? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम, व्ही व्हॉल्यूम, ये नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्ही व्हॉल्यूम, व्ही डेसिमीटर क्यूब, व्ही सेंटीमीटर क्यूब, व्ही पिकोमीटर क्यूब, काय असेल ते व्ही अपॉन ए क्यूब. साधी सरळ गोष्ट आहे. एका युनिट सेलचा व्हॉल्यूम किती? ए क्यूब. मग व्ही व्हॉल्यूममध्ये किती युनिट सेल असतील? तर व्ही अपॉन ए क्यूब. ठीक आहे. तर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघत असताना, MCQ सॉल्व करत असताना आपल्याला लेंथचं कन्वर्जन करता आलं पाहिजे. जनरली ए जी व्हॅल्यू दिलेली असती, ए हे ह्याचं जे युनिट दिलेलं असतं हे पिकोमीटर असतं. मग त्याचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटरमध्ये किंवा त्याचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करता आलं पाहिजे, जेणेकरून कधी कधी तुम्हाला डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ह्या युनिटमध्ये विचारतात किंवा SI युनिटमध्ये डेन्सिटी काढा असं विचारतात. मग तुम्हाला SI युनिटमध्ये किलोग्रॅम पर मीटर क्यूब असं काढता यायला पाहिजे. म्हणजे पिकोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करता आलं पाहिजे आणि पिकोमीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करता आलं पाहिजे. ते कसं करायचं आहे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.